एकाच दिवशी 2 ठिकाणी वड्या टाकायचं होतं. आमच्या घरी 2 पायलीचे आणि बाजूवाल्या ताई आहेत त्यांच्या घरी 1.5 पायलीचे, अशा मिळून वड्या टाकलो आम्ही. आणि भरपूर वेळ झाली, 11 वाजून गेले होते वड्या टाकेपर्यंत. मग इतकी उष्णता, 10 वेळेस वड्या सुकवायला वर जायचं खाली यायचं. सकाळी स्वयंपाक वगैरे केला होता, फरशी पुसून घेतली होती आणि मग वड्या टाकायला बसलो. बाकी जी कामं होती, आंघोळ करायची बाकी होती, भांडे वगैरे थोडेसे होते चहा नाश्त्याचे ते घासायचे होते. तर ही कामं वड्या झाल्यानंतर करून घेतली आणि मग लास्टला मी आंघोळ केली, केस वगैरे धुवून घेतलं गरमी झाल्यामुळे. देवपूजा वगैरे झाली आणि आज पहिल्यांदा ना इतक्या उशिरा देवपूजा झाली खरं सांगते. नाही तर माझी देवपूजा लवकर होते, कारण आंघोळच लवकर होते. इकडून तिकडून 9:30 पर्यंत सगळी कामं होऊनच जातात घरातली. मग वड्या सुकवल्या होत्या, मग वड्या बघायसाठी फेऱ्या पण मारत जावं लागत होतं. कधी कधी वारा सुटतो, मग बंदर वगैरे येतात त्यांना बघायला लागतं. तरी ते आमच्या वड्या आहेत ह्या, बाजूवाल्या ताईंच्या वड्या सुकवलेल्या आहेत. आणि मग संध्याकाळी 4-5 वाजता वड्या आणून घेतल्या. तर पानावरून बघा, पडसाच्या पानावरून अलगद जसे निघतात. काही कोवडे पानं असतील तर कोवड्या पानांना वड्या चिटकतात, लवकर नाही निघत. ते हाताने काढून घ्यायचं. आणि ह्या वर्षी ना आमच्या सगळ्या चाळीतल्या बायांनी पडसाच्या पानावरच वड्या टाकल्या. प्लॅस्टिकवर कसं गरम होते आणि ते मग प्लॅस्टिकचं जरा टेस्ट वेगळी येते. आणि पडसाच्या पानावर पूर्वीपासूनच वड्या टाकतात, पण आता सगळं हरपलं कुठंतरी. आम्ही फिरायला जातो तिकडे पडसाचे पानं, पडसाची झाडं खूप आहेत, तिकडून आणले होते. आणि समोर रस्त्याच्या बाजूला तिकडे पण आहेत पडसाची झाडं, तिकडून पण पानं आणले होते. आणि ह्या वर्षी पडसाच्या पानावरच वड्या टाकल्या. तर ह्या जवळपास सुकतच आल्या आहेत, पण उद्या एकूण दाखवायची आणि मग वड्या ठेवून द्यायचं. संध्याकाळी मग मी पानवड्याची भाजी बनवली होती. सकाळचा स्वयंपाक तर झालेला होता, म्हणजे वड्या टाकायला उशीर होणार म्हणून मी सकाळी स्वयंपाक केला होता. मग संध्याकाळी पानवड्याची भाजी छान अशी बनवली होती.